आज ब्लॉग काढायला खूप उशीर झालेला आहे, करत बसलेलो आहे. आता एवढं टेन्शन नाही राहिलेलं, कारण की आता एक उद्याचा दिवसच राहिला. उद्या एसपीचा झाला की संपले पेपर देऊन तर आलो घरी. मस्त गेला पेपर, म्हणजे काय सोडलं नाही. मी पूर्णच्या पूर्ण पेपर लिहून आलेलो आहे. मेडिकलमध्ये चाललेलो आहे. मेडिकलमध्ये जरा ब्लॉग झाला. काय मग एनर्जेटिक का पेपरला गेलता असं नाही की कुठं फिरायला गेलतो करतो मी, आणि मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवू नका मला. आता 10 दिवसाचा आराम तुझ्याकडून करून घेणार आहे ना. भांडी भांडी आता गेली घासायला. तिला मेथीची भाजी टाकायची आहे शिजायला, काहीच करत नाहीये. देवपूजा करायची आहे, परत काय भांडी पडतील ती घासायची. तिला काही म्हणजे पटपट करत नाही. 5-10 मिनिटात झाली पाहिजे ती काम. आता हे बोलणे ऐकून शांत बसायचं. चिटिंग करतो ना, तो चिटिंग. आज इतका राग आला होता ना त्याची, बिन बोलताना मी बाहेर निघालोय, म्हणजे बाय म्हटलं आणि घरी आलोय. खूप चिटिंग करतो हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आज ब्लॉग काढायला खूप उशीर झालेला आहे. म्हणजे कधीच आंघोळ तर कधीच झाली होती, पण सगळे कामं होती, एडिटिंग. परत दीदी आणि मम्मीचे आजपासून मार्गशीर्षचे उपास चालू झालेत, म्हणून त्यांचं ते पूजाचं सामान ते सगळं आणून दिलं. त्यात खूप वेळ गेला माझा. सगळं आता अभ्यासच करत बसलेलो आहे. आता एवढं टेन्शन नाही राहिलेलं, कारण की आता एक उद्याचा दिवसच राहिला. उद्या एसपीचा झाला की संपले पेपर. तर मी काल माझा जो डिसिजन घेतला तो मी पूर्ण नव्हता सांगितला. मी तुम्हाला एवढं सांगितलं की आता संडेचे व्लॉग, संडेचा आणि मंडेचा हे मिक्स करून मी ट्यूजडेला हे करणार आहे, अपलोड करणार आहे. पण मी अजून एक करणार आहे, इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला. मी आधी पण माझे रील्स टाकत होतो, मोटिवेशन आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओ टाकत होतो. ते पण मी चालू करणार आहे. त्याला थोडासा टाईम लागेल. ह्या संडेपासून तर माझे व्हिडिओ येतीलच. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तर येणारच आहेत माझे यूट्यूबला. फक्त मला इंस्टाग्रामच्या आणि शॉर्ट्सच्या ह्याला जरा वेळ लागेल, पण मी टाकन पुढच्या संडेपासून किंवा मंडेपासून मी ते चालू करणार आहे. मग तसा सपोर्ट करत राहा, जसं मला माझ्या यूट्यूबला करताय. तर तुम्ही कमेंट करून अजून सांगू शकताय की बाबा की मी व्लॉग्सच टाकू का, हे राहू दे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण. आय डोंट नो. इकॉनॉमिक्सचा पेपर देऊन तर आलो घरी. मस्त गेला पेपर, म्हणजे काय सोडलं नाही. मी पूर्णच्या पूर्ण पेपर लिहून आलेलो आहे. 3 सप्लिमेंट घेऊन लिहिलेत, म्हणजे बघा काय लिहिलं असेल मी. फक्त चुकीचं नको, सगळं बरोबर पाहिजे. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. आता मेडिकलमध्ये चाललेलं आहे. मेडिकलमध्ये जर ब्लॉग झाला तर होईल. A few moments later. खूप दिवसांनी आला हा पोरगा. किती दिवसाच्या सुट्ट्या झाल्या? 10 दिवसाच्या सुट्ट्या झालेल्या आहेत, आणि आल्या कामच करतोय. काय मग एनर्जेटिक का आराम? पेपरला गेलता असं नाही की कुठं फिरायला गेलता. आणि इकडे एक काम करते आणि एक पिक्चर बघतोय. ऑर्डर भेटली नाही दाखवायचं, पण मी दाखवणार. बड़ा हरामी हो बेटा. कोमलने बिल भरलेत, माहिती आहे का तुला? तू नसताना कोमलने बिल भरलेत. बघा, तिची एवढी तारीफ करतो मी, आणि मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवू नका मला. आता 10 दिवसाचा आराम तुझ्याकडून करून घेणार आहे ना ती. हा कोमल हसतीये. रडायचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तो इतना लाइफ खराब हो गया मेरा. प्रॉब्लेम का पाहिजे नाही का? नाही तुम्हाला रडायला येते, मला का थोडी येते. Oh my god. गोळ्या झाल्या का? गोळ्या लावून
काम करते ले, नको त्रास द्यायला, ह्याला पण नको त्रास द्यायला ले. कर कर काम. 1 hour later. दर गुरुवार सारखं मी आता पण चाललोय मंदिरात. वाव. आणि दीदी भांडी घासतीये, तुम्हाला आवाज येत असेल थोडासा. आहा. आणि तिला भांडी घासायची, भांडी आता गेली घासायला. तिला मेथीची भाजी टाकायची आहे शिजायला, काहीच करत नाहीये. देवपूजा करायची आहे, परत काय भांडी पडतील ती घासायची. तिला काही म्हणजे पटपट करतच नाही. 5-10 मिनिटात झाली पाहिजे ती कामं. तुला काय करायचं, मी माझं करतीये ना. जेवण झालं, बस झालं. तिकडून आली भांडी घासायची ह्याच्यातून. जा भांडी घास. तू तुझं कर. आता हे बोलणी ऐकून मी चाललोय मंदिरात. One hour later. या पोराला नुसतं खायची सवय लागली. काय खायचंय नुसतं? शांत बसायचं, शांततेत पत्ते खेळायचे. पत्तेच खेळायचे. नेण्याचे पत्तेच खेळायचे. पत्तेच खेळायचेत ना. A few moments later. कृष्णाच्या घरी पत्ते खेळून झालेले आहेत. आणि निरंजन कृष्णाला चिटिंग करतो ना. आज इतका राग आला होता ना त्याची, बिन बोलता आम्ही बाहेर निघालोय, म्हणजे बाय म्हटलं आणि घरी आलोय. खूप चिटिंग करतो असा. उगाच ओव्हर ऍक्टिंग का. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. लय ओव्हर ऍक्टिंग चालली. त्या दिवशी किती प्रश्न विचारत होते ना, बघितला का तो ब्लॉग? बघ जाऊन घरी. काल परवाच्या दिवशीचा आपण जेव्हा आलतो ना खेळायला, तो ब्लॉग बघ. किती प्रश्न विचारते. मी म्हटलं ग्रोसरी शॉप मध्ये जायचंय तर त्यात किती प्रश्न. चल बाय. ये आता आम्ही पण बॅडमिंटनच खेळणार आहे आता उद्या परवापासून. जा घरी. बसले खेळत. आत्ताच आमचं जेवण झालं. दीदीने मेथीची भाजी छान केलती. म्हणजे असं आज मला शंका काढायच्या होत्या कशात तरी की बाबा दीदी, पण सगळं नीट झालं होतं. एक्सपर्ट आहे मी खाण्याच्या बाबतीत. ओ माय गॉड. मी लगेच सांगतो की ह्याच्यात कमी काय झाले, त्यात कमी काय झाले. आणि दीदीने केलं असेल तर जास्तीचं सांगायचं. खाओ पिओ सो जाओ, खाओ पिओ सो जाओ. नाही, आज छान केलं दीदीने. मला पर्सनली भाजी आवडली आणि सगळ्यांना आवडली. म्हणजे मला आवडली म्हणजे सगळ्यांनाच आवडली असं ही मी गृहीत धरतो. सगळ्यांनाच आवडतं. मला पण आवडतं, पण मी कुठून ना कुठून तरी शंका काढतोच. मी केली असेल तर कोणच काय करत नाही. काय चुका तर मारण्याच्या असतात पण कोण काय बोलत नाही. मी मास्टर शेफ आहे, मास्टर शेफ. मेरे हातों में जादू है. कृष्णाच्या घरून तर कधीच घेऊन आलो होतो. कृष्णा लय चिटिंग करतोय आजकाल, त्याकडे जरा बघितलं पाहिजे. जाऊ दे, आता खेळणं झालेलं आहे. मग आता उद्या शेवटचा पेपर आहे. शेवटचा पेपर झाला की मग तर ब्लॉग एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बाय बाय.